आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला नाही तर काय बी जमायचं नाही बघ. हे बघा, तुम्ही समजून ना शांत बसा. आपण इथं बोलून ना येळ वाया घालवते बघा. अक्षरा, तुम्ही आता फक्त माझं ऐकायचं. आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया, तिथे हात दाखवूया, नंतर परीक्षेला जाऊया. कळलं? ठीक. बरं, मी काय म्हणते ताई, तुम्ही दोघे जण दवाखान्यात जाणार, तुम्हाला काही लागलं तर मी बी येते तुमच्या संग. चला. वय वय, ते योग्य राहील. अक्षरा, निघा तुम्ही लगेच. पर 1 मिनिट. जाण्याआधी दही साखर खाऊन जा. आणि काही काळजी करू नको, आई अंबाबाई यश देईल तुला. होय, या आता लवकर. येत. चल. येते ताई. देवी आई, अक्षराची परीक्षा नीट पार पडू दे. अक्षरा, अहो चला लवकर, आपल्याला लय घाई करायला पाहिजे बघा. अहो समधी ना तारेवरची कसरतच आहे आपली. अहो, आपण तिघं कसं जाणार गाडीवरनं? अक्षरा, तू काळजी करू नको. हा, तुम्ही जा गाडीवर पुढे, मी रिक्षाने येते. जा. चला चला, तर उशीर नको व्हायला पेपरला. होय होय, पटकन थांबा निघूया. थांबा, गाडी सरीर करू. ते सावकाश बसा. हो. या सावकाश सावकाश बसा. हा, बसलात काय? हो बस. हा, चल. हे बघा, हळू जा. पेपरला 10 मिनिटं लेट झालं तरी चालतंय. उगाच फास्टामध्ये जाऊन नवीन उद्योग वाढून ठेवू नका. जा सावकाश. होय मम्मी, आम्ही सावकाशच जातो. हा, आणि तुम्ही बी आपले भोटे डॉक्टर आहेत की नाही, त्यांच्याकडे या. हा, चला निघतो. होय. अक्षरा, आता तुझा पेपर दवाखान्यातच होणार. तिथं तुला कसं अडकवून ठेवते बघच आता. काय निघाली का अक्षरा परीक्षेसाठी? वय वय, निघाली. पण हाताचं दुखणं मागे लागले ना का. इथून आता ती डॉक्टरकडे जाणार आहे, तिकडून मग पेपरला जाणार आहे. हे बघा साहेब, मी हितवर समजा आणून ठेवले. पुढं काहीतरी करायला पाहिजे. ती बया परीक्षेला जाता कामा नाही. काळजी करू नका. ती परीक्षेला सेंटरवर वेळेत जरी पोहोचली तरी परीक्षा देऊ शकणार नाही. म्हणजे मास्टर प्लॅन. खरं तर या वेळेसाठीच मी शेवटचा हत्यार वाचून ठेवला होता. तुमचा प्लॅन पण तुम्हाला कसा ठावा नाही? कळेल सगळं. आधी त्या हॉस्पिटलचा ऍड्रेस सांगा. भोईटे हॉस्पिटल. ठीक आहे, मी येतो तिथे आणि पुढचा प्लॅन काय ते सांगतो. होय. ओके. नक्की काय असेल याच्या डोसक्यात? असो, आधी दवाखान्यात पोचणं गरजेचं आहे. हाय साहेब, त्या उर्वशी मामीने ना हे सगळं मुद्दाम घडून आणलंय बघा. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? अहो तुम्ही बघितले ना वे,
हा नाही म्हणजे आधी त्या काय म्हणल्या का मला खेळायचं नाही, मग असं अचानक काय ठरलं असेल? नंतर त्या म्हणल्या का मला खेळायचंय. बरं आल्या तर आल्या, डायरेक्ट अक्षराजवळ पोहोचल्या. मी तुम्हाला सांगतो, अक्षराताईला परीक्षेला बसू द्यायचं नाही ना, म्हणून मुद्दाम केलंय त्यांनी हे सगळं. हे बघ बारक्या, मला हे मान्य आहे का आजवर उर्वशीनं अक्षराला लई त्रास दिला आहे, पण यावेळी तिनं हे मुद्दामून केलं असेल असं नाही वाटत मला. वहिनी, तिच्यावर भरोसा ठेवणं कायमच अंगलट आलंय आपल्या. ती बाई सुधारणाऱ्यातली नाही, काय बी वागू शकते ती. तेव्हा बारक्या म्हणतोय ना ते अगदीच चुकीचं आहे असं बी नाही. तुम्ही दोघं माझा जरा ऐकता का? मला वाटतं आता हा मुद्दाच महत्वाचा नाही. आता महत्वाचं काय, अक्षरा परीक्षेला येत पोचायला हवी. पोरीने या परीक्षेसाठी खूप कष्ट घेतलेत, जीव तोड मेहनत केली. तिला ही परीक्षा देता यायला हवी. होय ना, मला बी तेच टेन्शन आलंय बघ. त्या जर परीक्षेला वेळेत पोचल्या नाहीत ना तर लय खचून जातील. मला बी तीच काळजी लागून राहिली र. सुंदर ना अक्षरा दवाखान्यात पोचले असतील ना? व डॉक्टरला भेटून परीक्षा केंद्रावर येत पोचायला हवीत पोर. बारक्या, सुंदरला फोन करून बघते. हा, विचार सुंदरला काय परिस्थिती आहे तिकडं. काय र, काय झालं? नाही लागत आहे फोन. अरे पुण्यांदा प्रयत्न करून बघ, लागत. नाही लागत आहे फोन. अरे देवा. अरे तुम्ही दोघं बी जरा शांत व्हा. दवाखान्यात असतील की पोरं? हो हा हा, अहो त्या दवाखान्यात आत गेलं ना का फोन नाही लागत. माझ्या बी आता लक्षात आलं. ते बाहेर आले का नाही का लागल फोन. अरे पर परीक्षेला फक्त 1.5 तास राहिलाय. सुंदर ना अक्षरा पोचतील ना बबे? आई अंबाबाई, आता तूच पोरीच्या पाठीशी उभी राहा. तिची परीक्षा सुरळीत पार पडू दे.